रामराम मंडळी, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून 17 विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख पार्ट्यांच्या मध्ये निवडणूक होते आहे। अनेक उमेदवार आपले कुणी अपक्ष राहत आहे, कुणी पक्षाच्या बाजूनी राहत आहे। वेगवेगळ्या पद्धतीने नेते मंडळी त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे। अत्यंत चुरशीच्या या निवडणुकांच्या मध्ये पुणे मतदारसंघामध्ये ज्या विधान परिषदेची निवडणूक होती आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला आलेल्या जागेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विक्रम काकडे या नव्या तरुणाला उमेदवारी जाहीर केलेली आहे। उमेदवारी बरोबर चूक याच्यावरती चर्चासत्र सुरू आहे। पण मला विशेष करून आवर्जून सांगायचं आहे, आपल्या राज्याचे भक्कम नेते अजितदादा ज्यावेळेस त्यांची राजकारणामध्ये सुरुवात झाली त्यावेळेस पवार साहेबांचा या राज्यामध्ये असणारा वरदहस्त, राज्यावर असणारी त्यांची पकड, देशामध्ये त्यांचं असणारं राजकीय व्यक्तिमत्व, या सगळ्या घटनांचे आपण सगळा महाराष्ट्र साक्षीदार आहोत। दादाने ज्यावेळेस निवडणुकांना सुरुवात केली, राजकारणामध्ये प्रवेश केला, त्यावेळेस पवार साहेबांच्या बरोबरीने अनेक मातब्बर नेते महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राचं आणि राज्याचं, देशाचं, जिल्ह्याचं नेतृत्व करत होते। अजितदादाच्या प्रवेशाने महाराष्ट्रातील तरुणाईला एक वेगळं स्वप्न पडलं आणि दादाने निर्णय घेण्यासाठी सुरुवात केली। अनेक मातब्बर मंडळी दुखवली गेली, पण दादाने त्याचा कधीही त्या ठिकाणी विचार केला नाही। आज पार्थ दादाने जो निर्णय घेतलेला आहे तो काळाच्या कुशीमध्ये बरोबर चूक ही लोक ठरवतीलच, मतदार ठरवतील, पण अजितदादांच्या वारसाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो अनेकांच्या पचनी पडणार नाहीये आणि तो खरा पण आहे। परंतु काही वेळेस निर्णयाला किंमत मोजावी लागते। दादांचाच मुलगा आहे, पार्थ दादाने घेतलेली भूमिका ही स्वागतार्ह आहे। कदाचित वादळापूर्वीची शांतता काही लोक विरोध करतील, पण जे विरोध करतायत त्यांनी बी त्यांचा इतिहास पाहिला पाहिजे। आज सुनील अण्णासारखा एक चांगला माणूस, म्हणजे सुनील टिंगरे सारखा एक स्वाभाविक चांगला असणारा माणूस आहे, कधी पक्षापासून वेगळी चूल न मांडणारा माणूस आहे। पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील हा त्यांनी जाहीर केलेला निर्णय आहे, परंतु जे आता काही प्रतिक्रिया देत आहेत त्या प्रतिक्रियेला किती महत्व आहे याच्यापेक्षा पार्थ दादाने घेतलेला निर्णय हा अजितदादांच्या पाऊल खुणांवरती त्या ठिकाणी झालेला निर्णय आहे। पार्थ दादा, मी तुमचं मनापासून स्वागत करतो। आजचा हा जो निर्णय आहे त्याची राजकारणाची चुणूक म्हणजे अजितदादांचा निर्णय आहे। अजितदादा असेच धाडसी निर्णय घ्यायचे, कधी कधी त्यांना किंमत मोजावी लागली, पण ती किंमत मोजून कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कम उभे राहण्याचं काम पार्थ दादा त्यावेळेस अजितदादांनी केलं, म्हणून अजितदादांचं नेतृत्व या राज्यामध्ये उभं राहिलं। आज तुम्ही तुमच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी निर्णय घेताय, मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो। उद्या या निवडणुकीमध्ये कुणीही जरी विरोध केला तर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, दुसरे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द यशस्वी ठरलेली आहे ते अनाथांचे नाथ एकनाथभाई, पती गेल्याच्या नंतर सुद्धा पदर कमरेला खोचून हे राज्य उभं राहिलं पाहिजे, माझा पक्ष उभा राहिला पाहिजे, माझ्या पक्षावर निष्ठा असणाऱ्या माणसांची कदर केली पाहिजे, ही भावना ज्यांच्या उराशी आहे त्या सुनेत्राताईंनी सुद्धा घेतलेला निर्णय हा स्तुत्य आहे। म्हणून कुणीही जरी काही केलं तर या निवडणुकीमध्ये ज्याला बापाचाही वारसा आहे, संजयराव काकडे यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक स्वतः लढवलेली होती आणि त्याही निवडणुकीमध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून ते गेलेले होते, त्यामुळे त्यांचा वारसा आज विक्रम चालवतोय। तरुणांच्या दृष्टीने एक आशावाद आहे, इतिहासाची पानं चाललीच पाहिजे, परंतु इतिहास घडवण्याची धमकही असली पाहिजे। विक्रमला मनापासून त्या ठिकाणी त्या उमेदवारीचं त्या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आणि आजचा विजय हा या पुणे मतदारसंघातला
पार्थ पवारच्या राजकारणाची, पार्थदादाच्या राजकारणाची ही सुरुवात आहे, ही नांदी आहे. म्हणून पार्थदादा, तुम्हाला सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.